ज्याप्रमाणे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजे सकारात्मक ऊर्जा तसेच सुख समृद्धी येण्याचा मुख्य मार्ग, अगदी त्याच प्रकारे कंपाऊंड गेट कार्य करते. जी ऊर्जा कंपाऊंड गेटच्या माध्यमातून आत प्रवेश करते तीच मुख्य प्रवेशद्वारातून वास्तूमध्ये प्रवेश करते. आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार जर कंपाऊंड गेट योग्य दिशेने आणि योग्य प्रकारे बसवले गेले तर ते घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता घेऊन येते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कंपाऊंड गेटसाठी वास्तुशास्त्र काय सांगतं. वास्तुशास्त्रानुसार प्लॉटला सर्वसाधारणपणे 2 कंपाऊंड गेट असावेत. त्यापैकी एक लहान असावे व दुसरे मोठे असावे. कमीत कमी एक कंपाऊंड गेट तरी असावेच. दोन्ही गेट शक्यतो 2 वेगवेगळ्या दिशांना असावेत. गेट हे शक्यतो शुभ दिशांमध्येच असावे, पण काही अपरिहार्य कारणास्तव दोन्ही गेट शुभ दिशांना घेणे शक्य नसल्यास एक तरी गेट शुभ दिशेला असावे. कंपाऊंड गेटसाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे पूर्व, उत्तर, ईशान्य ह्या आहेत. पश्चिम, वायव्य तसेच दक्षिण ह्या दिशेचे गेट फारसे लाभदायी मानले जात नाहीत, पण ते काही नुकसान देखील करत नाही. नैऋत्य दिशेला शक्यतो गेट असू नये. जर प्लॉटच्या पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण अशा समोरासमोरील कोणत्याही 2 दिशांना समांतर रस्ते असतील किंवा प्लॉटच्या 4ही दिशांना समांतर असे रस्ते असतील तर त्या प्रत्येकी 2 किंवा 4ही दिशांना समान आकाराची व उंचीची कंपाऊंड गेट ठेवावी, जेणेकरून प्लॉटमध्ये येणाऱ्या ऊर्जेचा प्रवाह संतुलित राखला जाईल. जर कंपाऊंड गेट दक्षिण दिशेला असेल तर त्याला लाल कलर द्यावा. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही अग्नितत्वाशी संबंधित मानली जाते. लाल रंग हा उष्णता, शक्ती आणि स्थैर्याचं प्रतीक आहे, त्यामुळे तो या दिशेशी सुसंगत आहे. दक्षिणेकडून येणारी नकारात्मक ऊर्जा लाल रंग शोषून घेण्याचं किंवा नियंत्रित करण्याचं काम करतो. तो एक प्रकारचा ऊर्जा बॅलन्सर म्हणून काम करतो. लाल रंग हा सामर्थ्य, स्थिरता आणि संरक्षणाचं प्रतीक आहे, त्यामुळे दक्षिणेकडील कंपाऊंडला लाल रंगाने रंगवावे. त्यामुळे वास्तूमध्ये येणारी नकारात्मक ऊर्जा शोषली जाऊन जास्तीत जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये येते आणि परिणामी आपल्याला मानसिक आणि आर्थिक स्थैर्य मिळतं असं मानलं जातं. कंपाऊंड गेट हे केवळ आपल्या वास्तूला सुरक्षा देणारे साधन नाही, तर वास्तुशास्त्रानुसार ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतं. योग्य दिशा, योग्य रचना आणि योग्य उपाय यांचा अवलंब करून आपण घरात शांतता आणि समृद्धी नक्की जाणू शकतो. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशीच वास्तुशास्त्रावर आधारित माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.